Hello students, in last lecture we have seen the division of two numbers for different cases. Then in today's lecture also we are going to see the division of two numbers for different cases. That is, first we will see the program to perform word by word division of unsigned numbers. As we know, the dividend must be 32-bit number if divisor is 16-bit number. म्हणजे जर आपला डिवायझर 16-बिट नंबर असेल तर आपला डिव्हिडंड 32-बिट नंबर पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. बट स्टील वी कॅन परफॉर्म वर्ड बाय वर्ड डिव्हिजन ऑफ अनसाइंड ॲज वेल ॲज साइंड नंबर्स. पण तरी पण आपण काय करू शकतो आहे, डिव्हिजन परफॉर्म करू शकतो आहे वर्ड बाय वर्डची ऑफ अनसाइंड अँड साइंड नंबर्स. हे कसं काय करू शकतो ते बघूया. सो द डिव्हिडंड विच इज 16-बिट नंबर मस्ट बी कन्वर्टेड टू 32-बिट नंबर. म्हणजे जो आपला 16-बिट नंबर आहे ॲज अ डिव्हिडंड त्याला आपण कन्वर्ट करायचं इंटू 32-बिट नंबर आणि तुमच्या 16-बिट डिव्हायझरनी त्याला डिवाईड करायचं. मग हे पॉसिबल होणार आहे. लक्षात येते का? आपल्याला माहिती आहे की 32-बिट डिव्हिडंड असेल तर 16-बिट डिव्हायझरनं आपण त्याला डिवाईड करू शकतो आहे. पण जर वर्ड बाय वर्ड आपल्याला डिव्हिजन करायची असली तर त्याला कसं करणार आहे आपण, जो काय आपला 16-बिट डिव्हिडंड आहे त्याला 32-बिटमध्ये पहिला कन्वर्ट करायचं आणि मग 16-बिट डिव्हायझरनी त्याला डिवाईड करायचं. मग हे जे कन्वर्जन आहे ते कसं करू शकतो आपण. देर आर 2 वेज टू कन्वर्ट वर्ड बाय बाईट बाय वर्ड. म्हणजे वर्डचं बाईट बाय वर्ड करू शकतो किंवा वर्ड बाय वर्ड आहे ना. आता वर्डचं आपल्याला काय करायला पाहिजे, इथं डबल वर्ड करायला पाहिजे जेणेकरून 16-बिटचं 32-बिट होईल. ओके. बाय लोडिंग DX विथ 0000H or FFFF depending on the D15 bit of AX and AX with the 16-bit dividend. म्हणजे आपण D15 जो बिट नंबर आहे AXचा तो चेक करायचा आणि त्याच्यावर डिपेंडिंग आपण काय करणार आहे, एक तर 0000 किंवा FFFF हे लोड करणार आहे इंटू DX. ओके. आणि ती एक मेथड झाली. आणि दुसरी मेथड काय, बाय युझिंग CWD इन्स्ट्रक्शन. तर CWD इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, कन्वर्ट वर्ड टू डबल वर्ड कन्वर्जन करणार आहे ते. आपण नॉर्मली सेकंड मेथडच यूज करतो आहे बिकॉज CWD इन्स्ट्रक्शन एक्सटेंड्स साइन बिट ऑफ 16-bit number in the AX to DX and maintain the sign of the number. In the first method, you must know the 15-bit of AX is either 0 or 1. Accordingly, DX must be loaded with either 0000 or FFFFH. ओके. आपण पहिली मेथड जनरली प्रेफर करतो आहे बिकॉज जे 16-बिट नंबर आहे त्याचा जो काही साइन बिट आहे तो एक्सटेंड होतो आहे डायरेक्टली टू द DX टू मेंटेन द साइन ऑफ द नंबर. ओके. आणि ह्यामध्ये कसं होतं आहे, पण आपल्याला प्रत्येक वेळेला D15 बिट काय आहे हे माहिती असायलाच पाहिजे. ते 0 आहे का 1 आहे त्याच्यावर डिपेंडिंग आपण काय करणार आहे, 0000H किंवा FFFFH ही व्हॅल्यू लोड करणार आहे इंटू द DX रजिस्टर. ओके. देन एक्झाम्पल बघा. इफ AX इज इक्वल टू 0 1 2 3 आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ CWD that is convert word to double word instruction, DX will be loaded with 0000H as a D15 bit of AX is 0. म्हणजे आपलं जे D15 बिट आहे ते 0 आहे ना, म्हणून आपला जो DX आहे तो 0000Hने आपण लोड केला विच इज म्हणजे हे D15 बिट जे आहे ते काय असणार आहे, आपलं साइंड बिट ऑफ दॅट 16-बिट नंबर. आणि साइंड नंबर इंडिकेशन ओके नंबर इज पॉझिटिव्ह. म्हणजे हे 0 आहे याचा अर्थ काय, तो आपला नंबर काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे D15 बिट जे आहे ते 0 1 2 3 ह्या 32-बिट जो डेटा आहे जो 16-बिट डेटा आहे त्याच्यावर आपल्याला काय कळतं आहे की D15चे बिट आहे ते किती आहे, आपलं 0 आहे. 0 आहे. आणि D15 बिट काय करते, आपल्याला साईन इंडिकेट करते आहे. आणि जर ते 0 असेल तर तो नंबर काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि पॉझिटिव्ह नंबर असेल तर आपण DXमध्ये काय लोड करणार आहे, 0000H. तेच बघा सेकंड केस बघा. इफ AX इक्वल टू 8 1 2 3H. ओके. आणि आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ CWD इन्स्ट्रक्शन DX विल बी लोडेड विथ FFFFH. कारण का D15 जे बिट आहे 8 आहे ना, त्यामुळे D15 बिट काय असणार आहे, 1 असणार आहे.
आणि दॅट वन इंडिकेट्स वॉट दिस नंबर इज निगेटिव्ह नंबर. म्हणून आपण काय करणार आहे, तुमच्या DX रजिस्टरमध्ये FFFFH लोड करणार आहे. कन्वर्जन लक्षात आलं आहे का? CWD इन्स्ट्रक्शन कसं करणार आहे, D15 नंबरचं बिट बघते ती 0 आहे का 1 आहे. 0 असेल तर 0000H त्यात लोड करते आणि जर 1 असेल तर FFFFH त्यामध्ये लोड होणार आहे DX रजिस्टरमध्ये. ओके, देन आता आपण प्रोग्राम बघूया टू परफॉर्म वर्ड डिव्हिजन ऑफ अनसाइन्ड नंबर्स. आता इथं आपण लास्ट टाइम जे अल्गोरिथम्स शिकले तसंच आहे. पहिला डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन, फर्स्ट नंबर लोड करायचा, देन डिवाइड फर्स्ट नंबर बाय सेकंड नंबर, आणि जो काही क्वोशंट आणि रिमाइंडर आहे ते काय करायचं, स्टोअर करायचं रिझल्ट, अँड देन स्टॉप. देन नेक्स्ट बघा, एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलं इथं. देन आता हे काय केस 1 आपण बघतोय, पहिला लक्षात घ्या. प्रोग्राम टू परफॉर्म वर्ड बाय वर्ड डिव्हिजन फॉर अनसाइन्ड नंबरसाठी आपण डिव्हिजन परफॉर्म करणार आहे. तसंच वर्ड बाय वर्ड फॉर साइन्ड नंबर्ससाठी सुद्धा असू शकते, ते आपण नंतर बघूया. फर्स्ट आपण वर्ड बाय वर्ड डिव्हिजन ऑफ अनसाइन्ड नंबर्स बघूया. आता डिव्हिडंड तुम्ही तुमचे वर्ड टाईपचे आहेत ना, दोन्ही 16 बिट, वर्ड बाय वर्ड डिव्हिजन परफॉर्म करायला लागलं आहे. मग डिव्हिडंडला डिक्लेअर केले वर्ड टाईपचं 1 2 3 4 H. देन डिवायझरला डिक्लेअर केलं ॲज अ DW, त्याचं व्हॅल्यू किती आहे 0 0 1 2 H. देन क्वोशंट काय आहे तुमचा 0ला इनिशलाइज केलं आहे आणि रिमाइंडर 0ला इनिशलाइज केलं आहे, बिकॉज ते दोन्हीमध्ये तुम्ही काय करणार आहे, रिझल्ट स्टोअर करणार आहे. देन इन कोड सेगमेंट फर्स्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आर यूज्ड फॉर डेटा सेगमेंट इनिशलायझेशन. DS रजिस्टर जो असणार आहे त्याचं इनिशलायझेशन तुम्ही इथं करणार आहे. देन जो काही तुमचा डिव्हिडंट आहे तो तुम्ही AXमध्ये घेतला. AXमध्ये घेतल्यानंतर CWD इन्स्ट्रक्शन यूज केला, दॅट इज वर्ड टू डबल वर्ड कन्वर्जन करणार आहे विथ अ साइन बिट. मग आता इथं काय आपण 1 2 3 4 आपण वापरलं आहे. म्हणजे तुमचं AXचं D15 बिट असणार आहे ते काय 0 आहे, त्यामुळे DXमध्ये तुमची काय व्हॅल्यू येणार आहे 0000H ही व्हॅल्यू तुम्ही DXमध्ये पुट करणार आहे. ओके, देन डिवायझर म्हणजे डिव्हिजन परफॉर्म करणार आहे. जे काही AXमधले कंटेंट्स आहेत त्याला डिवाइड करणार आहे बाय दी डिवायझर. AX आणि DXमधले कंटेंट जे काय तुमचा डबल वर्ड फॉर्म झाला आहे दॅट इज AX आणि DX ह्याला डिवाइड करणार आहे तुम्ही बाय दी डिवायझर. आणि जो काही रिझल्ट तुमचा येणार आहे क्वोशंट AXमध्ये येणार आहे आणि रिमाइंडर DXमध्ये येणार आहे. मग ते आलेलं रिझल्ट AXमधला जो क्वोशंट आहे तो क्वोशंट व्हेरिएबलला तुम्ही स्टोअर करणार आहे आणि DXमधला जो रिझल्ट आहे तो रिमाइंडरला स्टोअर करणार आहे. लक्षात आले का? दॅट इज वर्ड बाय वर्ड डिव्हिजन. जो काय तुमचा AXमध्ये कंटेंट आहे त्याला काय करताय तुम्ही, AXमधल्या कंटेंटचं D15 नंबरचं बिट जे आहे ते चेक करताय, ते 0 आहे का 1 आहे. 0 असेल तर DXमध्ये 0000H पुट करताय, जर 1 असेल तर FFFH पुट करताय आणि देन डिव्हिजन परफॉर्म करताय आणि आलेले रिझल्ट AX आणि DXमध्ये असणार आहेत. AXमध्ये क्वोशंट असतो, DXमध्ये रिमाइंडर असणार आहे. Then in the above program, after execution of CWD instruction, the content of DX will be 0000H as D15 bit of AX, that is dividend is 0 and AX will be 1 2 3 4 H. म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये ज्यावेळेला CWD इन्स्ट्रक्शन आपण एक्झिक्यूट केली त्यावेळेला DXमध्ये आपण 0000H पुट केलं, कारण AXचा जो लास्टचा D15 नंबरचा बिट होता तो काय 0 आहे. ओके, म्हणून आपण काय केलं DXमध्ये 0000H पुट केलं आणि द रिझल्ट काय असणार आहे ह्याचा 0 1 2 3 इन अ AX रजिस्टर आणि त्याचं म्हणजे तो काय क्वोशंट झाला आपला रिझल्टचा आणि रिमाइंडर काय असणार आहे 0010H इन अ DX इथं DX पाहिजे, सॉरी इथं DX करा बाळांनो. दॅट इज रिमाइंडर तुमचं कुठं असतो DX रजिस्टरमध्ये असणार आहे. ओके, देन नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज सेकंड केस. आपल्याला प्रोग्राम परफॉर्म करायचा आहे वर्ड बाय वर्ड डिव्हिजनसाठी ऑफ अ साइन्ड नंबर्स. देन इथं बघा, फॉर अ साइन डिव्हिजन डिव्हिडंट और डिवायझर शुड बी टेकन ॲज अ निगेटिव्ह नंबर इन अ
डेटा सेगमेंट ॲज गिवन बिलो. म्हणजे आपला जो काही डिव्हिडंड किंवा डिवायझर असणार आहे तो आपल्याला निगेटिव्ह घ्यायला लागणार आहे डेटा सेगमेंटमध्ये, कारण आपण साइंड नंबरशी डील करायला लागलो ना. एकतर डिव्हिडंड आपला निगेटिव्ह पाहिजे किंवा डिवायझर निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे ऑर डिव्हिडंड ऑर डिवायडर, किंवा आपले डिव्हिडंड अँड डिवायडर दोघं पण निगेटिव्ह असलं तरी चालतं आहे. इथे तेच दाखवलं आहे बघा, डिव्हिडंड निगेटिव्ह दाखवलं आहे, ऑर डिवायझर निगेटिव्ह असू शकतो आहे, किंवा डिव्हिडंड निगेटिव्ह अँड डिवायझर ऑल्सो निगेटिव्ह. दॅट इज डिव्हिडंड DW मायनस 7123H आणि डिवायझर DW मायनस 1245H. आता ही जो म्हणजे आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा झाला ऑफ अ साइंड नंबरचा, आपल्याला त्याला इन्स्ट्रक्शन कोणती यूज करायला लागणार, IDIV इन्स्ट्रक्शन यूज करायला लागणार instead of DIV instruction, because we are dealing with the signed numbers, and त्याचा रिझल्ट सुद्धा आपला काय असू शकतो, विल बी निगेटिव्ह. देन नेक्स्ट बघूया आपण आता काय बघितलं, वर्ड बाय वर्ड डिव्हिजन बघितला. देन वी आर गोइंग टू सी हिअर इज अ बाईट बाय बाईट डिव्हिजन ऑफ अनसाइंड नंबर्स. आपल्याला माहिती आहे की 16 बिट नंबर असेल तर त्याला आपण 8 बिट डिवायझरनी डिवाईड करू शकतो आहे, पण आपल्याला जर बाईट बाय बाईट डिव्हिजन परफॉर्म करायचे असेल तर त्याला तुम्हाला काय करायला लागणार आहे, जो काही तुमचं 8 बिट डिव्हिडंट आहे त्याला 16 बिट डिव्हिडंटमध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. देन नेक्स्ट बघा, तुम्हाला ते कन्वर्ट करण्याचे 2 वेज आहेत. बाय लोडिंग AH विथ 00 और FF डिपेंडिंग ऑन द D7 बीट ऑफ AL अँड AL विथ 8 बिट डिव्हिडंट. म्हणजे तुमचा जो AL जो आहे 8 बिट डिव्हिडंट त्याचा D7 बिट चेक करायचा आणि त्या D7 बिटवर तुम्ही 00 किंवा FFH लोड करायचा इंटू AH रजिस्टर, जेणेकरून तुम्हाला 16 बिट डिव्हिडंट फॉर्म होईल. देन दुसरी मेथड काय आहे, बाय युझिंग CBW, दॅट इज कन्वर्ट बाईट टू वर्ड इन्स्ट्रक्शन. आपण नॉर्मली सेकंड मेथड यूज करतो आहे, बिकॉज CBW इन्स्ट्रक्शन एक्सटेंड्स द साइन बिट ऑफ 8 बिट नंबर इन AL टू AH. म्हणजे जे काही तुमचं साइन बिट आहे D7 नंबरचं ते तुमचं एक्सटेंड करते CBW इन्स्ट्रक्शन टू AL टू AH अँड मेंटेन द साइन ऑफ द नंबर. म्हणजे जर तुमचं ते बिट काय आहे, 0 आहे का 1 आहे चेक करते आणि डिपेंडिंग ऑन दॅट तुमचं EH रजिस्टरमध्ये कंटेंट लोड करते ॲट आयदर 00 किंवा FF. म्हणजे आता फर्स्ट मेथडमध्ये आपल्याला काय करायला लागते, आपल्याला स्वतः चेक करायला लागते की D7 नंबरचं बिट काय आहे, आयदर ते 0 आहे का 1 आहे, आणि त्याच्यावर डिपेंड आपल्याला काय करायला लागते, अकॉर्डिंगली AHमध्ये कंटेंट सबस्टिट्यूट करायला लागतात, आयदर 00 किंवा FFH. देन आपण एक्झाम्पल बघूया. जर ALमध्ये 23 असेल, देन आफ्टर एक्झिक्युशन ऑफ CBW इन्स्ट्रक्शन AH विल बी लोडेड विथ 00H, कारण D7 बिट काय असणार आहे, आपलं 0 असणार आहे, त्यामुळं काय करणार आहे आपण AHमध्ये 00 कंटेंट्स लोड करणार आहे, आणि हे काय इंडिकेट करते आपल्याला की दिस इज दी पॉझिटिव्ह नंबर. आता ALमध्ये जर 81H असेल तर त्यावेळेला तुमचा D7 बिट काय असणार आहे, 1 असणार आहे, त्यामुळे तुम्ही AHमध्ये काय FFH लोड करणार आहे, आणि ते जे आहे तुमचं ते इंडिकेट काय करते तुम्हाला, तो निगेटिव्ह नंबर आहे. ओके. देन ऑल्गोरिदम बघा. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, डेटा सेगमेंट इनिशियलाइज करायचा आहे, देन फर्स्ट नंबर लोड करायचा, देन डिवाइड फर्स्ट नंबर बाय सेकंड नंबर, आणि जो काय आलेला रिझल्ट असणार आहे तो कोशंट आणि रिमाइंडर स्टोअर करायचा, देन स्टॉप. त्याच्यासाठी प्रोग्राम बघूया आपण. एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलं आहे. आता आपले बाईट टाईपचे व्हेरिएबल्स आहेत डिव्हिडंट आणि डिवायझर, ते दोन्ही डिक्लेअर केले आहेत बघा. डिव्हिडंट DB23H आणि डिवायझर DB12H. देन कोशंट DB आणि रिमाइंडर DB, म्हणजे बाईट टाईपचे सगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आहेत बघा. कोशंट आणि रिमाइंडर हे दोन्ही काही रिझल्ट व्हेरिएबल्स आहेत. आता कोड सेगमेंटमध्ये तुम्ही जर आला तर त्याला फर्स्ट इन्स्ट्रक्शन आर फॉर डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन, आणि जो मूव AX, डिव्हिडंट ही काय करणार आहे, तुमच्या डिव्हिडंटला लोड करणार आहे इंटू द AX रजिस्टर. CBW कन्वर्ट बाईट टू वर्ड विथ अ साइन बिट, म्हणजे तुमचं जे काय हे होतं ना बाईट आहे त्याला वर्डमध्ये कन्वर्ट करणार आहे, आणि त्याच्यानंतर बघा कन्वर्जन होणार आहे. मग तुम्ही काय केलं आहे, 23 आहे, मग 23मुळे D7 बिट काय आहे तुमचं 0 आहे, त्यामुळे तुमच्या AHमध्ये 00H कंटेंट्स आलेत बघा.
देन डिव्हिजन परफॉर्म करणार आहे डिवायझर, म्हणजे तुमचं जे काय डिव्हिजन ऑपरेशन आहे ते परफॉर्म होणार आहे, दॅट इज वर्ड बाय बाईट. देन आलेला रिझल्ट एलमध्ये काय असणार आहे, कोशंट असणार आहे, एचमध्ये रिमाइंडर असणार आहे, आणि ते रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल्सला तुम्ही काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. कोशंट एलमधला टू कोशंट व्हेरिएबल आणि एचमधला टू रिमाइंडर. देन एंड ऑफ द प्रोग्राम. देन नेक्स्ट बघा आपण काय बघालो, इन द अबो प्रोग्राम आफ्टर एक्झिक्युशन ऑफ CBW इन्स्ट्रक्शन द कंटेंट ऑफ AH विल बी 00H as D7 bit of AL that is dividend is 0 and AX will be 0023. म्हणजे तुमचं ALमधले कंटेंट्स काय 23 आहे, त्यामुळे D7 बिट काय 0 आहे. D7 बिट 0 असल्यामुळे तुम्ही AHमध्ये सुद्धा काय करायला लागलं, 00H पुट करायला लागलं. मग तुमचा रिझल्ट काय झाला, AX विल बी 0023H. आणि जो काही तुमचा रिझल्ट असणार आहे, द रिझल्ट विल बी 01 इन AL आणि कोशंट झाला तो, आणि तुमचा जो रिमाइंडर आहे 11H इन AXमध्ये असणार आहे. ओके. देन बघा आता सेकंड केस बघायला पाहिजे आपल्याला. आपण आता अनसाइन्ड नंबरशी डील केला, पण जर ते साइन्ड नंबर्स असतील तर काय करणार आपण त्याला. फॉर साइन्ड डिव्हिजन डिव्हिडंट और डिवायझर शुड बी टेकन ॲज अ निगेटिव्ह नंबर इन अ डेटा सेगमेंट ॲज गिवन बिलो. म्हणजे जो काही तुमचं डिव्हिडंट किंवा डिवायझर आहे ते दोघं पण निगेटिव्ह किंवा त्यातलं एखादं निगेटिव्ह असं तुम्हाला घ्यायला पाहिजे. दॅट इज डिव्हिडंट अँड डिवायझर निगेटिव्ह, डिव्हिडंट और डिवायझर आर निगेटिव्ह. इथे दाखवलं आहे बघा, डिव्हिडंट DB -81 and divisor DB -80H etc. Then execute above program with the IDIV instruction instead of DIV instruction. We will get negative result. म्हणजे आता आपण निगेटिव्ह नंबरशी डील करायला लागलो आहे, म्हणून आपल्याला IDIV इन्स्ट्रक्शन यूज करायला लागणार इन्स्टेड ऑफ DIV इन्स्ट्रक्शन, आणि आपल्याला रिझल्टसुद्धा मे बी निगेटिव्ह मिळू शकतो. ओके, लक्षात आलं आहे. देन आता इथं आपण डिव्हिजनचे सगळे प्रोग्राम्स बघितलेले आहेत. देन इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द डिफरंट प्रोग्राम. ओके, थँक्यू.